जर तुम्ही ह्या पॅटर्ननुसार जर अभ्यास केला तर तुम्ही 100% यावर्षी पोलीस होणार. आणि जर तुम्ही म्हटले की मी 2 टाइम ग्राउंड करेन, 3 टाइम ग्राउंड करेन, त्यानंतर मग जेव्हा फिजिकल संपेल त्यानंतर मग मी या 100 मार्क्सच्या मागे लागेल, तर तुम्ही कधीच पोलीस होऊ शकत नाही. यावर्षी नाही आणि पुढच्या वर्षी नाही. नमस्कार विद्यार्थी मित्र, पोलीस भरती गाईड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे पोलीस भरतीची तयारी कमी दिवसामध्ये कशी करावी. चला तर टॉपिकला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपलं फिजिकल असतं 50 मार्क्ससाठी. मार्क्स. रिटर्न एक्झाम असते 100 मार्क्ससाठी. बरोबर. तर आपण उदाहरण घेऊ. आता सुरुवातीला आपलं फिजिकल होतं, बरोबर. तर आपण उदाहरणामध्ये घेऊ एक 4 मुलांचं उदाहरण. हा एक मुलगा, बी दुसरा मुलगा, सी तिसरा मुलगा आणि डी चौथा मुलगा. बरोबर. तर ए ह्या विद्यार्थ्याला फिजिकलमध्ये येतात 45 प्लस मार्क. या विद्यार्थ्याला येतात 47 प्लस मार्क्स. ह्या विद्यार्थ्याला येतात 43 प्लस मार्क्स आणि ह्या विद्यार्थ्याला येतात 40 प्लस मार्क्स. बरोबर. तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, याला 45 मार्क्स ऑलरेडी फिजिकलला येतात, याला 47 मार्क्स ऑलरेडी फिजिकलला येतात, याला 43 आणि याला 40 येतात. बरोबर. तर ह्या विद्यार्थ्याचं काय होतं की हा अजून तयारी करायला लागतो की याला पाहिजे आउट ऑफ मार्क्स. बरोबर. म्हणजे त्याला किती घ्यावं लागेल, अजून +5. आउट ऑफ मार्क्सचं मॅक्झिमम पडतच नाही, पण तो ट्राय करतोय +5 मार्क्ससाठी. बरोबर. हा विद्यार्थी काय करणार, याला वाटतं माझं ग्राउंड आउट ऑफ व्हायला पाहिजे, याला अजून +3 मार्क्स पाहिजे. हा तयारी करणार, याला पण पाहिजे 50 मार्क्स, म्हणजे याला अजून +7 करावं लागेल. याला पण पाहिजे अजून 10 मार्क्स, हा +10 करणार म्हणजे 50 मार्क्स पाहिजे. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, इथंच आपलं चुकतं. जर याला ऑलरेडी 45 मार्क्स पडत आहे, बरोबर, अजून तो 5 मार्क्ससाठी मेहनत करतोय, मग त्या 5 मार्क्ससाठी तो काय करणार, तो करणार 2 टाइम ग्राउंड करणार, 3 टाइम ग्राउंड करणार, टेकडी मारणार, म्हणजे असे बरेच तो प्रयोग करून बघणार. त्यामध्ये तो 2-3 महिने वाया घालणार. बरोबर. आणि त्याचा रिझल्ट काय येणार, वाढून 2 मार्क्स वाढू शकतात. बरोबर. आता यांचं ग्राउंड ऑलरेडी वीक आहे, यांना मार्क्स वाढवणे भाग आहे. आता ऑलरेडी याला 27 मार्क्स आहेत, म्हणजे हा पण रिटर्नसाठी क्वालिफाय होतो. बरोबर. तरी तो 3 मार्क्ससाठी अजून तयारी करणार, तो पण 2 टाइम ग्राउंड करणार, 3 टाइम ग्राउंड करणार, अजून काही प्रयोग असेल टेकडी मारणे, तर तो पण ट्राय करणार. बरोबर. आता यांना 43 मार्क्स आणि 40 मार्क्स या दोघांना मार्क्स वाढवणे हे महत्त्वाचे आहेत. बरोबर. तर मग महत्त्वाचे आहेत, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही 2 टाइम 3 टाइम 4 टाइम ग्राउंड करावं. बरोबर. कारण तुमच्यात एनर्जी पण तेवढी पाहिजे की तुम्ही 2 टाइम 3 टाइम 4 टाइम ग्राउंड करताय, हे पॉसिबल नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, तुम्ही कन्सिस्टंटली ग्राउंड करा. म्हणजे दररोज तुमचा सकाळी तुम्ही ग्राउंड करत असाल तर तुम्ही ते सकाळी कंटिन्यू ठेवा. जर तुम्ही संध्याकाळी करत असाल ते तुम्ही चालू ठेवा. म्हणजे तुमचे मार्क्स वाढत नाही. याचा पर्याय हा नाही की तुम्ही 2 टाइम 3 टाइम ग्राउंड करावं. हे 2 टाइम 3 टाइम ग्राउंड करून तुमचा काहीही फायदा होणार नाही, कारण याचं नुकसान हे तुम्हाला इकडे भोगावं लागेल. कारण मुद्दा काय, हा विद्यार्थी याला ऑलरेडी 45 मार्क्स आहेत, तो 5 मार्क्ससाठी तयारी करतोय, तर त्याने किती जरी मेहनत केली तर तो अजून 2 मार्क्स वाढवून घेऊ शकतो. बरोबर. तर त्याच्या ह्या 2 मार्क्सच्या चक्करसाठी, म्हणजे 2 मार्क्स वाढवण्यासाठी 2-3 टाइम ग्राउंड करून टेकडी करून एवढी मेहनत करतो, त्यात तो 2-3-4 घंटे वाया घालतोय. बरोबर. तर त्या 2 मार्क्ससाठी तो 2-4 घंटे वाया घालतोय. तर त्यापेक्षा त्यांनी जर इकडं रिटर्नसाठी जर थोडी मेहनत केली तर इकडं तो 2 मार्क्सऐवजी 10 मार्क्स वाढवू शकतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजते मला म्हणायचे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा ऑलरेडी ग्राउंड हे वीक आहे त्यांनी त्यावरती 100% फोकस करा. पहिले तुम्ही ग्राउंड चांगल्या प्रकारे करा, कारण तुम्ही रिटर्नसाठी क्वालिफाय होणार. आणि जर विद्यार्थी तुमचा ग्राउंड जर चांगला असेल आणि तरीसुद्धा तुम्ही 2-3 मार्क्ससाठी
जास्त टाईम वाया घालवता, ही गोष्ट चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, ज्याचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी आता म्हणजे ग्राउंड जे आहे ते रेग्युलर ठेवावं, आणि ज्यांचं ग्राउंड वीक आहे त्यांनी ग्राउंडवरती फोकस करायला काही हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं ग्राउंड हे चांगलं आहे म्हणजे 45+, 47+ ज्याचं ग्राउंड आहे त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे ग्राउंड आहे ते रेग्युलर चालू ठेवावं, आणि त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी रिटर्नवरती फोकस करावं. तर आता आपण रिटर्नवरती येऊ. तर रिटर्नवरती आपल्याला टोटल मार्क्स आहे 100 मार्क्स. 100 मार्क्सचा पेपर येतो. त्यामध्ये 1 नंबरला येतं मराठी. तर पॅटर्ननुसार आलं तर 25 मार्क्स. 2 नंबरला येतं बुद्धिमत्ता. 3 नंबरला येतं गणित म्हणजे मॅथ्स, ते 25 मार्क्ससाठी जर पॅटर्ननुसार आलं तर 25 मार्क्स. आणि त्यानंतर 4 नंबरला यायचं चालू घडामोडी व सामान्य ज्ञान. हे 25 मार्क्ससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चांगल्यापैकी ऑब्झर्व केलं असेल तर लास्ट 2-3 भरतीपासून सगळ्यात जास्त फोकस वाढला आहे तो चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघू की सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवरती आपण कुठं अभ्यास करायला पाहिजे. तर बहुतेक विद्यार्थ्यांचं असं होतं की त्यांना जर म्हटलं की GK GSचा अभ्यास करायचा तर ते सर्वात पहिले काय करणार, तात्याचा ठोकळा वाचणार. बरोबर, तात्याचा ठोकळा तुम्हाला माहीतच आहे किती मोठा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचा सिलेबस कसा आहे आपला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचा. तर आपल्याला सुरुवातीला असतं भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, त्यामध्ये घटना, संसद आणि मंत्रालय येतात. त्यानंतर अर्थव्यवस्था व बजेट. बरोबर, त्यानंतर येतं तुमचं सामान्य ज्ञान म्हणजे सायन्स आणि तंत्रज्ञान. त्यानंतर क्रीडा, पुरस्कार, त्यानंतर येतं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. त्यानंतर येतं महत्त्वाच्या सरकारी योजना, जसं की लाडकी बहीण योजना आली आता, तशा योजना विचारल्या जातात. त्यानंतर लास्टला येतं मंत्रिमंडळ, आपले मुख्यमंत्री कोण, पालकमंत्री कोण जिल्ह्याचे, असे प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जर रिटर्नची तयारी करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले प्रायोरिटी ती आपली मराठी, बुद्धिमत्ता, गणित, हे 3 विषय परफेक्ट करायची. बरोबर, कारण हे आपल्या हातातले, हे जे 75 मार्क्स आहेत हे आपल्या हातातले. कारण तुम्ही यामध्ये मॅथ्सचे गणित समजा 25 पैकी तुम्ही चांगला अभ्यास केला तर 23-24 मार्क तुम्ही घेऊ शकता 100%. बुद्धिमत्ता म्हटलं तर तुम्ही आउट ऑफ पण मार्क्स घेऊ शकता. आता मराठीमध्ये म्हटलं तर समजा काही 1-2 प्रश्न चुकू शकता तरी तुम्ही 22-23 मार्क्स घेऊ शकता. म्हणजे तुम्ही सरासरी या 75 पैकी तुम्ही 70 मार्क्स तर इझिली घेऊ शकता. त्यामुळे आपली फर्स्ट प्रायोरिटी येते की हे 3 विषय मराठी, बुद्धिमत्ता आणि गणित. बरोबर, त्यानंतर शेवटी आपली प्रायोरिटी येते ती चालू घडामोडी, सामान्य ज्ञान. बरोबर, तर त्यामध्ये मग मी तुम्हाला टॉपिक सांगितलं आहे भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्र भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, घटना, संसद आणि मंत्रालय, अर्थव्यवस्था व बजेट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यानंतर क्रीडा, पुरस्कार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर महत्त्वाची सरकारी योजना जसं की लाडकी बहीण योजना, अशा योजना येत राहतात, ते त्याबद्दलही माहिती विचारू शकतात. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार ते विचारतात. जर तुम्ही ह्या पॅटर्ननुसार जर अभ्यास केला तर तुम्ही 100% यावर्षी पोलीस होणार. आणि जर तुम्ही म्हटले की मी 2 टाईम ग्राउंड करेन, 3 टाईम ग्राउंड करेन, त्यानंतर मग जेव्हा फिजिकल संपेल त्यानंतर मग मी या 100 मार्कच्या मागे लागेल, तर तुम्ही कधीच पोलीस होऊ शकत नाही. यावर्षी नाही आणि पुढच्या वर्षी नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला 100% पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्याच लागतील. ज्याचा ग्राउंड चांगला आहे त्यांनी रिटर्नवरती फोकस करा. आपलं जे फिजिकल चालू आहे ते रुटीनमध्ये चालू राहू द्या. आणि दुसरी गोष्ट, ज्याचं फिजिकल वीक आहे त्यांनी पहिले 45 पर्यंत येण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही 100% पोलीस व्हाल. म्हणजे असं नाही की तुमचं फिजिकल कमी आहे तर मग तुम्ही फक्त फिजिकल करणार, लेखीवरती फोकस कमी करणार.
याचा अर्थ असा नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोघांनासुद्धा सेम प्रायोरिटी द्यावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ होता की कमी दिवसात कशी तयारी करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले काही सजेशन्स असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक खुशखबर आहे. 1-2 दिवसापासून आपण GK-GS साठी लेक्चर सुरू केले आहेत आपल्या चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.